आज मी बनवत आहे कोकोनट चिकन। त्याच्या काय काय साहित्य लागणार आहे ते मी सांगत आहे। चिकनला पहिला आपण हळद आणि मीठ टाकून मॅरिनेट करून ठेवूया। हळद आणि मीठ टाकून आपण मॅरिनेट करूया अर्धा तास। चिकन मॅरिनेट करून झालं आहे। आता आपण गॅस चालू करूया, त्याच्यात तेल टाकूया। गॅस चालू करून कढईमध्ये तेल टाकूया। तेल तापत आहे तोपर्यंत मी हे बडीशोप घेतली आहे, इलायची घेतली आहे, ग्रीन इलायची, जीरा घेतला आहे, स्टार फूल घेतला आहे, दालचिनी घेतली आहे, काळी मिरी आणि लवंग घेतली आहे। ह्याला मी टाकणार आहे। हे थोडंसं फ्राय झालं की ह्याच्यात मी कांदा टाकत आहे। कांद्याला मी व्यवस्थित परतणार आहे। मी कांद्यासोबत कोकोनट सुद्धा टाकत आहे, फ्राय होत आहे। कोकोनट रोस्ट होत आहे। आता आपण टोमॅटो टाकूया। आणि झाकण मारून थोडा गळू द्या टोमॅटो। मग आपण याची पेस्ट बनवणार आहे थंड करून। टोमॅटो टाकले, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकत आहे। आता परत झाकण देऊया। टोमॅटो आपले सॉफ्ट झाले आहे। आता मी याला थंड करून पिसणार आहे। मसाला थंड होत आहे आणि मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण चिकनला फोडणी देऊया। ही रेसिपी माझी मोठी ताई आणि माझ्या आईची आहे। मी असं बघितलं आहे त्यांना बनवताना वाटण करून चिकन। त्यात मी थोडंसं चेंज थोडंफार झालं असेल, पण ही रेसिपी माझी ताई आणि माझ्या आईची आहे, त्यांच्याकडूनच शिकली आहे। मीच बघितलं आहे बनवताना। आता कांद्याला परतू द्या थोडा टाईम। त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकत आहे। आता आपण ह्याच्यात चिकन टाकूया, चिकनला परतूया। चिकनला शिजवून घेऊया झाकण मारून। चिकनला मी झाकण लावलं आहे। आता मी मसाला पिसणार आहे। त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकत आहे। आता आपण बघूया, चिकनला पाणी सुटलं, चिकन शिजत आहे। मसाला पिसला आहे आपला। आता आपण मसाला टाकूया आणि लाल मिर्च पावडर टाकूया। आता ह्याला शिजायचं आहे थोडा 20 मिनिटं। आता झाकण मारून आपण शिजूया। बघू शकता आपलं चिकन शिजत आहे। आता आपण ह्याच्यात मीठ टाकूया, चवीपुरते मीठ। थोडं हलवणार आहे, मग आपण थोडं पाणी ॲड करणार आहे, पण पहिला मसाल्याला शिजून देऊया। आपण बघूया, चिकन आपलं छान शिजत आहे। चिकनला थोडा आपण मिक्स करूया। मसाला छान शिजत आहे।
म्हटलं 5 मिनिटांनी वापस बघूया. आता आपण पाहू शकता आपण चिकन चांगला शिजत आहे. आपण थोडं पाणी ॲड करूया. ही ग्रेव्ही थोडी जाडसर असते, म्हणजे थिक असते थोडी ग्रेव्ही. आपल्यावरती आहे तुम्हाला जितकं पाणी हवे. बघू शकता चिकन चांगलं शिजलं आहे. तर पाहूया आपलं चिकन रेडी आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपलं चिकन रेडी आहे. मी चिकन सर्व केलं आहे. हे बघा चिकन कढी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. खूप छान लागते. रेसिपी माझ्या आईची आणि माझ्या बहिणीची आहे, माझी मोठी बहीण. छान लागते, करून बघा. थँक्यू.